कारण ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणं हे सर्व ग्रंथांचं एकच उद्दिष्ट आहे, सर्व मुद्रांचं एकच उद्दिष्ट आहे की ब्रह्मज्ञानाचं निरूपण मुखातून बाहेर पडायला पाहिजे। सर्व मुद्रांचं एकच उद्दिष्ट आहे की कुंडलिनी जागृत करून, कुंडलिनी जागृत करणं हे सर्व मुद्रांचा एकच उद्दिष्ट आहे। म्हणून मुद्रा ती 5वी लावण्या लक्ष, आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे। मुद्रा ती 5वी लावण्या लक्ष म्हणजे ज्ञान कैवल्य अवस्था, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि ज्ञान कैवल्य अवस्थेमध्ये जाऊन मुद्रा ती 5वी लावण्या लक्ष। मग तिथे आपण सातत्याने लक्ष ठेवायचं फक्त। तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा। म्हणजे काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल, म्हणजे त्या कायेमध्ये असलेला, काया रूपी पंढरीमध्ये असलेला तो विठ्ठल, त्याच्याशी एकरूप होऊन भजन करणं आणि त्या भजनानंदातून आलेली शांती, मग तो स्वभावे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपण। मग त्या भजनानंदातून आलेली सुख समाधान शांती, तो आनंद, त्या आनंदातून जो कोणी वक्ता असेल, जो कोणी प्रवचनकार असेल, कीर्तनकार असेल, त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द जो आहे तो शब्द ब्रह्मवाक्य असतो। म्हणून जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, तो स्वभावे स्वभावताच, जसं काय लिहिले की नाही ज्ञानोबरास नंतर 4थ्या अध्यायामध्ये, जे मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, आणि तो स्वभावताच भजन आपल्यामधून बाहेर पडला, स्वभावताच बरं का। त्याला काय शक्ती लावायची गरज नाही, ताकद लावायची गरज नाही, जास्त वर्ष आयुष्य तप करण्याची गरज नाही, कारण तो स्वभावताच भजनशील आहे। प्रत्येक माणसाचा स्वभावताच भजन चालू आहे आणि त्या भजनानंदामध्ये आपल्याला निरूपण करता यायला पाहिजे। देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, तुम्ही आम्ही स्वभावताच भजन आपला चालू आहे, फक्त आपला तिथे लक्ष नाही, सद्गुरूवर श्रद्धा नाही, गुरुने वाट दाखवली त्या वाटेत आपण जात नाही बरं का। शिष्याने पण तेवढीच तयारी दाखवली पाहिजे हा बरं का। गुरु खूप त्रास घेतो, पण शिष्य काय करतो, तर शिष्य लांब लांब पळतात। म्हणजे ह्याच्यामध्ये गुरुचं पूर्ण सामर्थ्य असतो, पण शिष्य गुरुला लांब फेकून देतो किंवा मानत नाही। मग ह्याच्यामध्ये दोष कोणाचा आहे, तर ह्याच्यामध्ये शिष्याचा 100% दोष आहे। शिष्याची गुरुवर निष्ठा असली पाहिजे, आणि निष्ठेतूनच जर निष्ठा असेल गुरुवर, तर गुरूंच्या मुखातून जो जो शब्द बाहेर पडेल तो तो अंतःकरणामध्ये, अंतःकरण भेदून विषय वासना बाजूला होतात, संशय बाजूला होतो, अहंकार बाजूला होतो, सगळ्या गोष्टी बाजूला होतात। पण गुरुवर श्रद्धा पाहिजे माणसाची, आणि गुरुवर श्रद्धा असेल तरच हे पुढच्या गोष्टी दशक 17वा समास 6वा देहात्म निरूपण नाव। दशक 17वा शिवशक्ती नाव काय समासाचं, प्रकृती पुरुष निरूपण नाम, म्हणजे प्रकृतीला चालवणारा जो पुरुष आहे त्या पुरुषाची ओळख घेणं, आणि त्याच्यासाठी पुढले आपल्याला 10 समास दिलेले आहेत। त्यातला हा पहिला अजपा निरूपण झाला आपला बरं का, की जपण्याची गरज नाही, जो हरिनाम आहे त्याला जपण्याची गरज नाही, अजपा निरूपण नाम। दशक 17वा प्रकृती पुरुष आणि समास 5वा अजपा निरूपण नाम, म्हणजे आपल्याला जपण्याची गरज नाही, म्हणजे ओठ नाहले कंठ नाहले जिव्हा नास्मरे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम, कबीरदासांचा प्रमाणे आहे, त्यांना अनुभव आलं, आणि म्हणून कबीरदास असे बोलले की ओठ नाहले, माझं ओठ पण हलत नाही, कंठ पण माझा हलत नाही। मग आता कुठला जप आपण करतो बघा, ज्याने त्याने आपला अजपा सहज चालतो,
आताच आपल्या प्रवचनामध्ये सांगितलं त्यांनी की एखाद्या माणसाला लकवा मारला तर त्याची जीभ हालतच नाही जागेवरनं, मग तो कसा का राम राम म्हणणार? अर्धांग झाला, कसा तो जप करणार मला सांगा? माल हातात घेईल का तो? मग मेलो तरी पण आपल्याला हा नाम चालला पाहिजे. आपल्या या देहातनं, या कुडीतनं आत्मा गेला तरी पण या कुडीमध्ये भजन चाललं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला नाम दिलेलं आहे. आपल्याला जप वगैरे दिलेला नाही का? तर जप बंद पडतो. म्हणून जपण्याची गरज नाही, मेहनत अजिबात नाही. तुम्हा आम्हाला श्रीगुरूंनी एवढ्या उच्च लेवलला नेलेलं आहे की आपल्याला काहीच कष्ट नाही. कष्ट त्यांनी घेतले. कष्ट आपल्या आधी जे पुरुष आले, सत्पुरुष आले, जे महात्मे आले, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा, त्यांनी त्रास घेतलाय. आणि आपल्याला सहज आपल्याला पलंगावर बसून सगळं मिळतो आपल्याला, पण तरी आपण घेत नाही. तरी आपण इकडे तिकडे भटकतो. आणि ही भटकंती आहे ना, ही भटकंती आपण टाकायला पाहिजे. कारण काय, शेवटीला नाही देहाचा भरोसा, निघून चालली वैसा. कोण काल येईल कैसा कोण जाणे. कुठल्या क्षणाला आपल्याला जावं लागेल हे आपल्याला माहीत नाही. म्हणून करा काय ते आता करा. आली या घडी आपली साधा ताबडतोब जिथं असाल तिथे. सोपं सांगितलं आपल्याला. आता आपण या समासाकडे बोलूया. देहात्म निरूपण नाम आपण 3 ओव्यापर्यंत आलो होतो आणि 4थी ओवी आपण सुरुवात करूया. देह आत्मयांची संगती, काही एक सुख भोगिती, चरफड चरफडून जाती देहांत काळी. तर समर्थ रामदासांनी सांगितले की देहाची आणि आत्म्याची संगती म्हणजे काही सुख भोगण्याकरता मिळतो आपल्याला. देह आणि आत्मा, प्रकृती आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष, देह आणि आत्मा यांची संगती आपल्याला काही काळ मिळतो. आपल्याला पंचभूतांचा देह आहे. या पंचभूतांच्या देहामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि याला चालवणारा जे आहे मन, बुद्धी आणि अहंकार हे माणसाला चालवतात. म्हणजे पंचमहाभूते आणि मन, बुद्धी आणि अहंकार हे माणसाला चालवतात. आणि हे सगळं मिळून काय आहे तर जीव तयार होतो. आणि ह्या काही काळ आपल्याला भोगायला मिळतो या आत्म्याचा सहवास. पण काही काळानंतर हा आत्मा ह्या देहाला सोडून जातो. म्हणून काय सांगितले, काही एक सुख भोगिले. या देहामध्ये तो आत्म्याने प्रवेश केलेला आहे किंवा त्या आत्मतत्वावर हा देह निर्माण झालेला आहे, हा बुडबुडा निर्माण झालेला आहे. पण काही काळ सुख आणि दुःख माणसाला भोगायला मिळतात. पण चडपडून जाती देहांत काली. पण आपल्याला हातपाय खोदून माणसाचा जीव जातो. एवढ्या वेदना आहेत. या शरीरामधून आत्मा जेव्हा निघून जातो, त्या निघताना जी अवस्था आहे, निघताना जे दुःख आहे, त्या दुःखाची गणना आपण करू शकत नाही. ते ज्याचं त्यालाच माहिती आहे. आणि ते दुःखाची गणना किंवा ते दुःखाचं जे भोग आहे ते आपल्याला चुकवता येण्यासाठी प्रत्येक संतांनी तुमच्या आमच्याकरता या देहातून देह सोडून जाताना तो देह कसा ठेवायचा याच्यासाठी आपल्याला संतांनी दिलेली उपासना आहे, संतांनी दिलेलं नाम आहे, संतांनी दिलेलं नामसंकीर्तन साधन पाय सोपं आहे. ते साधन आहे. या देहामध्ये आपल्याला ते नाम कसं चाललं पाहिजे. अंतकाली हरियाला हाता. अंतकालामध्ये आपल्याला जी प्रक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. आणि म्हणून संतांनी आपल्याला ही सगळी शास्त्र लिहिली. कशासाठी लिहिली तर प्रत्येक जीवाला ह्या देहापासून देह ठेवताना देहाचा ना आत्म्याचा मिलन झालेला आहे. पण या देहातून आत्मा ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला खूप दुःख होतो.
आणि ते दुःख एकवेळ करी या दुःखा वेगळा. संतांनी सांगितलंय, देवाला मागणी केलेली आहे, बाबा एक वेळ करी या दुःखा वेगळा. म्हणजे या शरीररूपी देहामध्ये जो आत्मा आलेला आहे, तो आत्मा निघून जाताना कसं आपल्याला तो देह ठेवायचा, याच्यासाठी आपल्याला संतांनी बरंच काही लिहून ठेवलं आहे. पण आपलं तिकडे लक्ष नाही. म्हणून काय लिहिलं आहे, देह आत्मयाची संगती, म्हणजे देहाची आणि आत्म्याची संगती आपल्याला या मनुष्य देहाला मिळालेली आहे. पण काही एक सुख भोगितो, पण काही काळापर्यंत, कोणी 50, कोणी 60, कोणी 70, कोणी 80, जेवढं आयुष्य दिलेलं आहे माणसाला भगवंताने, तेवढा माणूस सुख भोगतो किंवा त्याच्यामध्ये दुःख पण वाटायला येतात. चडपडून जाते देहांतकाली, हातपाय खोदून माणूस मरतो. ऐसा आत्मा दुःखदायक. कसा आहे आत्मा? आत्म्याचा प्रवास दुःखदायक सांगतात. एकाचे प्राण घेते एक. बघा, एक आत्म्याला दुसरा आत्मा मारून टाकतो. एक आत्म्याला दुसरा आत्मा मारून त्याचा देह खाऊन टाकतो. जीव जीवस्य जीवनम, म्हणजे एका जीवाला दुसरा जीव खाऊन टाकतो. एकाचे प्राण घेते एक, आणि शेवटी निरर्थक काहीच नाही. बघा, कोणी काय खातो, कोणी मासे खातो, कोणी मटण खातो, कोणी मच्छी खातो, काय काय खातो मारून माणूस. एकाचा जीव एक घेतो, पण अंतकाली काहीच नाही. अंतकाली काय त्यातने भेटतो का आपल्याला? आणि शेवटी निरर्थक सगळा जे काय आपण कष्ट केले, जे काय आपण खाल्लं पिलं, ते सगळं आपलं वाया जातो. का? तर ज्या देहाला आपण पोसतो या अन्नावर, तो देहच जाणार आहे. देह जाणार याशी कालोबा खाणार, म्हणजे याला काळ घेऊन चाललेला आहे. म्हणून माऊली सांगतात की नाही, झडझडून व्हायला निघ या भक्तीच्या वाटे लाग, जे पावशा अव्यंग निज धाम माझे. बघा, माऊलीने सावध केलं आपल्याला 9व्या अध्यायामध्ये. 9व्या अध्यायामध्ये झडझडून व्हायला निघ. अरे बाबा, हे मृत्यू खूप कठीण आहे. हा मृत्यूचा काळ जो आहे, या देहातून आत्मा ज्यावेळेला जातो ना, तेव्हा देहाचा निवाडा कळू येतो. जोपर्यंत आहे तोपर्यंत निवाडा कळत नाही. देहामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळू येतो, म्हणजे गेला. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्याचं भजन करत नाही. म्हणून लिहिलं की नाही, झडझडून व्हायला निघ, ताबडतोब आत्ताच्या लगेच व्हायला निघ, वेगळा निघ. या भक्तीच्या वाटेला ये. अर्जुनाला सांगतो, जी पावशी अभ्यंग, त्या भक्तीतून माझ्या अभ्यंग म्हणजे निज धामाला तू येशील. जर या देहामध्ये आपण निज देहाला जर प्राप्त झालो नाही, त्या आत्मदेवाशी एकरूप झालो नाही, जेथून हे प्रगटे जेथ जाऊन आठे, ते ज्ञान झाले फिटे भ्रांत्या ज्ञानाची. बघा काय सांगतात, जेथून हे प्रगटे, ज्या आत्मतत्वातून आपल्याला देह मिळालेला आहे, जेथे जाऊन आटे, आणि ज्या आत्मतत्वामध्ये आपण जाणार आहोत, ते ज्ञान झाली या फिटे, ते ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. आपण सगळ्या देवांची पूजा करत बसलोय, पण आपली सुटका आपण कशी करायची हेच आपल्याला माहीत नाही. आणि सुटका करण्याचा मार्ग फक्त संतांकडे आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, आणि तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, कुठेच गुंता पडणार नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. संतांनी आपल्यावर दया दाखवलेली आहे, त्यांनी मार्ग दाखवून गेले. ते येण्याची पंथ चालू जाता. संतांनी सांगितलेल्या मार्गातूनच जावं लागेल आपल्याला. न पडे गुंता कोठे काही, कुठेच काही गुंता पडणार नाही. पण संतांचा मार्ग आपण काय करायला पाहिजे? संतांच्या मार्गामध्ये आपण चालायला पाहिजे. पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. राम भक्त, राम पण साधक होता, कृष्ण परमात्मा साधक होता संदीपनींचा. तुकाराम महाराज साधक झाले बाबाजी चैतन्याचे. जनाबाई साधक झाली नामदेवरायांची. मग असे आपण जर साधक झालो तरच आपल्याला ह्या गोष्टी माहीत पडतील. साधक व्हायला पाहिजे बरं का. जोपर्यंत आपण साधक होत नाही, म्हणून श्रीगुरूंची सेवा फार महत्वाची. श्रीगुरूंची सेवा केली तरच ती साधक भक्ती तुम्हाला सिद्धाकडे नेईल.
साधकाचे सिद्ध होते. पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. ब्रह्मविद थोरावले, येणेची पंथे. मोठे मोठे ब्रह्मवेत्ते झाले, तत्ववेत्ते झाले, महात्मे झाले. येणेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. या संतांच्या मार्गावर या. संत नाहीत बरं का, संत जे जे दिसतात ते संत नाहीत. जे जे आपल्याला दिसतं जगामध्ये, संतांना ओळखा. संत ओळखायला जर आपण चुकी केली तर मग आपण ठगलो समजायचा. एखाद्या सोनारच्या आपण रस्त्यावरती सोनं विकायला आणले त्याने आणि आपल्याला स्वस्त्यात देतो ना, आपण तो घेतला आणि जर तो बेंटेक्स निघाला तर गेलो आपण. तसा जगामध्ये बाजारामध्ये, जगाच्या बाजारामध्ये सगळं काही मिळतो, पण संत भेटत नाही देवा. संतांना पारखा, नाही तर हा जीवन असाच निघून जाईल आणि मग अंतकाळी आपल्याला तोंड घशी पडायची वेळ येईल आपल्याला. म्हणून हे ऐसा आत्मा दुःखदायक, असा आत्मा दुःखदायक सांगतात समर्थ. एकाचे प्राण घेते, एक दुसऱ्याचा प्राण घेतो आणि शेवटी निरर्थक काय, शेवटी काय, आपल्या हाताला काहीच लागत नाही. ऐसा 2 दिवसाचा भ्रम. बघा काय लिहिलंय, 2 दिवसाचा भ्रम. एक दिवस येणार आणि एक दिवस जाणार. आवाहन आणि विसर्जन हेची भजनाचे लक्षण समर्थ रामदासाने लिहिले. आवाहन आणि विसर्जन हेची भजनाची लक्षण. म्हणजे एक दिवस आलोय, एक दिवस जाणार, यातला जो काळ आहे मधला, त्या काळामध्ये आपण भजन करायला पाहिजे. आणि हे वर्म आहे. आवाहन आणि विसर्जन हेची भजनाचे लक्षण. म्हणजे एक दिवस आलोय, एक दिवस जाणार, याच्या मधला जो काळ आहे तो अखंड भजन पाहिजे आपल्याकडे. अखंड नामस्मरण पाहिजे. उठताना, खाताना, पिताना, बसताना, झोपताना नामस्मरण पाहिजे. आणि तेवढं करून बाकी माणूस सगळं करतो. करोडो रुपये कमवतो माणूस, पण घेऊन जाता येतात का त्याला? अगदी दागदागिने काय, गाड्या काय, बंगले काय, आणि जाताना सगळं इथंच टाकून जातो. आणि तडफडून तडफडून माणूस मरतो. तंगड्या खोदडून 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 मरतो माणूस, पण त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येत नाही. आणि देव म्हणतो, अरे मी तुझ्या आतमध्येच आहे, मला फक्त तू काय कर, माझं फक्त नाव घे. एकदा घे. तू 5 पावला चाललास ना तर 100 पावलं मी तुझ्याकडे येईन. पण माणूस 5 पावलं का 1 पाऊल चालायला मागत नाही माणूस. का? तर संपूर्ण मोहाने व्यापलेला आहे. मोह आहे, या मायेने त्याला व्यापलेला आहे. म्हणून प्रकृती पुरुष, प्रकृतीला चालवणारा पुरुष आहे हेच माणसाला माहित नाही. मायेला चालवणारा ब्रह्म आपल्या आतमध्ये हेच माहित नाही माणसाला. आणि इथं गफलत होतं माणसाची. भक्ती मार्ग इथं चुकला जातो की देव आपल्या आतमध्ये आहे आणि आपण शोधतो. देव शोधाय निघाला देवाशी, सांगा केव्हा भेटेल त्याची. आपल्या आतमध्ये देव आहे. नवे आपणच देव आहोत आणि आपण देवाला शोधायला निघालोय. भेटेल का सांगा मला? कधीच भेटणार नाही तुम्हाला. म्हणून देव जवळी जवळ अंतरी पण भेटणार आहे जन्मभरी. दुःखी होऊन चडफडून गेले त्याने कोण समाधान झाले. बघा समर्थ सांगतात, अरे दुःखी होऊन गेले. देहाच्या आतमध्ये चालवणारा आत्मा आपल्या आतमध्ये एवढं माहीत असताना त्याचं भजन केलं नाही आणि दुःखी होऊन चडफडून गेले, मेले व ठार मेले. तडफडून मेले देवाच्या प्राप्तीसाठी. पण देव त्यांना भेटलाच नाही. का? देव का भेटला नाही? तर त्यांना तसा सद्गुरू मिळाला नाही. म्हणून ऐशियाचा पदर धरा, जेणे देवील घरा. अशाच गुरुला पकडा, अशाच गुरुला धरा. ऐशियाचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा, जेणे देव येईल घरा. ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी, साधू संत ऋषी मुनी, साधू संत ऋषी मुनी. ऐशियाचा पदर धरा. अशांचाच पदर धरा की जे आपल्याला आपल्याच घरामध्ये देव दाखवतील, भिंतीवर देव दाखवतील,
अजून कुठे तीर्थाला दाखवतील? देव दाखवण्याची वस्तू आहे का मला सांगा? देव दाखवण्याची वस्तू नाही, देव अनुभूतीची वस्तू आहे, देव जाणण्याची वस्तू आहे. म्हणून समर्थ रामदासांनी 20 दशक आणि 200 समास लिहिले आणि काय सांगितलंय? जाणीव म्हणजे देव. देव दाखवलं का कोणी संतांनी तुम्हाला? जाणीव म्हणजे देव. म्हणजे आपण त्या परमात्म तत्वाशी एकरूप होऊन त्याचं भजन आपण सातत्याने करणं, ही जाणीव आपल्याकडे असणं, त्याला देव म्हणतात. 20 दशक 200 समास, श्रवणाद्वारे घेता स्वाद, मनन करत्यास विशेष समाधान लाभे. समाधान तुम्हाला मिळालं पाहिजे. आपण भक्ती करतो, आपण भजन करतो, त्यातनं आपल्याला संतोष, समाधान, सुख मिळालं पाहिजे. भजनातून सुख मिळालं पाहिजे. दुःखी होऊन तडफडून गेले त्याने कोण समाधान झाले? काही एक सुख भोगिले ते सगळ्याचे दुःख बघा. काय सांगतात? काही एक सुख भोगिले आपण, विषयांचं सुख काही एक भोगलं, पण ते विषयांचं सुख कसं आहे? बहु गोड. परंतु पुढे आहे यमदंड उदंड. आता यमाचे काय किंकर आपल्याला मारतील. काही आपण सुख भोगला, पण सुख सुख म्हणतच मेले दुःख भोगिता. विषयांचं सुख जेवढं आहे तेवढं दुःखदायक आहे. मग सुख कशामध्ये? तर फक्त हरिनामामध्ये आहे. कशामध्ये? हरिनामामध्ये. आणि ते हरिनाम कुठे आहे? तर ते हरिनाम कुठे आपल्या? तर आपल्या नाभीच्या ठिकाणी हरिनाम आहे. हरिनाम कुठे? आपल्या नाभीच्या ठिकाणी हरिनाम आहे. आणि ते हरिनाम आपल्याला जोपर्यंत गुरु मिळत नाही आपल्याला, तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा आपल्याला चुकवता येणार नाही. कस्तुरी कुंडल बसे मृग ढूंढे बनमाहे, ऐसा घटघट राम हे दुनिया देखत नाही. मग कबीरदास काय म्हणतात? कस्तुरी कुंडल बसे म्हणजे कस्तुरी कुठे आहे? नाभीच्या ठिकाणी. मृग ढूंढे बनमाहे, त्या मृगाच्या, त्या हरणीच्या नाभीच्या ठिकाणी कस्तुरी आहे. आणि त्या कस्तुरीचा वास घेत 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 अख्खा जंगल फिरतो, अखंड जंगल फिरतो हरिण, आणि जाऊन खड्ड्यात पडतो. तसं आपण सगळं आहे कुठं आपलं नाम? त्या मृगाचं उदाहरण आपलं चाललंय बरं का, मृगाचं नाही चाललं, हरणीचं उदाहरण नाही. तसं आपण काय केलंय? त्या मृगासारखं धावतो आणि खड्ड्यात पडले. अरे बापरे, माझ्याच ठिकाणी. मग तो डोकं त्याचं तिथं लागतो, खाली आपटतो, आणि मग त्याला वाटतं अरे बापरे, आपल्या नाभीमध्ये ती कस्तुरी आहे. तसं आपण सगळीकडे आपटून झपटून येतो आणि मग कळतो आपल्याला अरे बापरे, आपल्या ठिकाणीच परमात्मा आहे, नाभीच्या ठिकाणीच तो नाम आहे. ऐसा घटघट राम आहे. बघा, घटघट म्हणजे प्रत्येक देहाच्या ठिकाणी तो राम आहे, पण दुनिया देखत नाही. कस्तुरी कुंडल बसे मृग ढूंढे बनमाहे, ऐसा घटघट राम आहे, दुनिया देखत नाही. आपल्याला सावध केलंय. जन्मदारभ्य आठवावे. आता आपल्याला समर्थांनी कुठं आणलं? बघ बाबा, जन्म दुःख निरूपण आठव तुझं. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण किती दुःख भोगलं, किती ठिकाणी आपटलो. कोणाचा ॲक्सिडेंट काय झाला, कोणाचा काय झाला, कोणाचे हात मोडली, कोणाचे पाय मोडला, तरी आपल्याला ते आठवत नाही. कोणी आपटलाय, कोणी झपटलाय, पण ते आठवतं का? नाही आठवत माणसाला. जन्मदारभ्य आठवावे म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याला किती दुःख झालं हे माणसाने आठवा, म्हणजे अवघे पडेल ठावे. पण आपण त्याचा विसरलोय. आपण किती वेळा आपटलो, काय काय केलं, कुठले विषय आपण भोगल्यात, कुठे कुठे आपण चुकलोय हे कोणालाच माहीत पडत नाही. आणि आपण चाललोय पुढे, पण तो गुप्त चित्र त्याच्या आतमध्ये आहेत. आपल्या चित्रगुप्त म्हणजे गुप्त चित्र आपल्या जे आपण काय केलं, विषयांचं भोगलंय, ते सगळं आपल्या आतमध्ये आहे, पण आपण ते बाहेर काढत नाही. मग तिकडे गेल्यावर आपोआप बाहेर निघतो, यमाच्या ठिकाणी गेल्यावर.
जन्मदारभ्य आठवावे म्हणजे अवघे पडेल ठावे, नाना दुःख मोजावे काय म्हणून. किती दुःख आहेत आपल्याला बघा, काय काय वेदना आहेत माणसाला, पण ते माणसाला आठवत नाही. ऐशी आत्मयाची संगती का, तर आपण त्या आत्म्याच्या संगतीमध्ये हा देह गेल्यामुळे आपल्याला भोग आहेत. म्हणून जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. समर्थ रामदास लिहितात, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. जन्माला येणं म्हणजे भगवंताचा विसर पडणं. जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चले नायसा. रजसळीचा जो विटाळ, त्या विटाळाचे चालून गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर आपले, तेथे निर्मळपणाचे सोहळे केवे घडे. बघा किती घाण शरीर आपलं आहे, समर्थाने लिहिले. रजस्वलेचा विटाळ, आईची पाली थांबली आणि त्या घाणीतून आपला हा नरदेह निर्माण केलाय भगवंताने. त्या रजस्वलेचा जो विटाळ, त्या विटाळाचेच आळून गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर आपले, त्या गाळाचं शरीर तयार केलं भगवंताने. मग तेथे निर्मलपणाचे सोहळे केवे. निर्मलपणाचे सोहळे, आपण निर्मल होऊ का? मग निर्मल कशाने होणार आपण? तर ज्या भगवंताने आपल्याला त्या आईच्या पिंडामध्ये निर्माण केलेलं आहे, त्याच भगवंताचं भजन आपण करायला पाहिजे. मी नेहमीच म्हणतो की नाही, पिंडी असता म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम कोहम. सोहम शब्द विसरला आणि कोहम शब्द विकसला. मी कोण म्हणतो. आपण कोण आहोत? पिंडामध्ये असताना तो मी परब्रह्म असं म्हणायचा. मी ते परब्रह्म मीच आहे. सोहम सोहम ते मीच आहे. नंतर बाहेर आल्यावर झालं विसरलं तयार थोडं झालं आणि मी पचविल्या खाणी लक्ष 84 लक्ष योनीमध्ये जावं लागेल. ऐशी आत्मयाची संगती, अशी आपल्याला आत्म्याबरोबर संगती मिळाली. ह्या देहाला त्या आत्म्याची संगती मिळालेली आहे. पण तो आत्मा कसा आहे बघा, नाना दुःखे प्राप्त होती. त्या आत्म्याच्या संगतीमध्ये गेल्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त होतात. दैन्यवाणी होऊन जाती प्राणीमात्राने, आपली दैन्यवाणी अवस्था होतो. म्हणजे आपण मूळचे कोण आहोत? मूळचे आपण परब्रह्मच आहोत. पण या मायेचा संबंध आल्यामुळे आपल्याला सुख दुःख आहेत. म्हणून पाहता आपले मूळ स्थान, सहजच एवढे अज्ञान, या नाव बोलीचे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. समर्थाने लिहिलंय. पाहता आपले मूळ स्थान. आपलं मूळ स्थान काय आहे? या मायेचा विसर पडला पाहिजे आपल्याला. माया आपल्याला टाकता यायला पाहिजे. मायेचं निरसन व्हायला पाहिजे. पाहता आपले मूळ स्थान काय आहे? तर आपण परब्रह्मच आहोत. प्रत्येक जीवा ब्रह्मच आहे. इंद्रापासून उंदरापर्यंत ब्रह्मच आहेत. पण पशुदेह नाही गती, ऐसे सर्वत्र बोलते. म्हणून नरदेहच प्राप्ती परब्रह्माची. पशुदेहामध्ये गती नाही. तिथे कशी आहे? अधोगतीच तिथे. म्हणून नरदेहच प्राप्ती परब्रह्माची. मग नरदेहाला येऊन आपल्याला परब्रह्माची प्राप्ती आहे. या मायेचा निराश करून आपल्याला त्या परमात्म तत्वापर्यंत जाण्याचा आपल्याला योग या देहामध्ये मिळालेला आहे. लोक 84 योनी 83,999 योनी भोगून आपण या मनुष्य देहामध्ये आपण आलेला आहे. इथून काय करायला पाहिजे? तर इथून आपल्याला त्या परमात्म तत्वाशी जिथून आलोय, ज्या चैतन्य तत्वातून आपण आलेलो आहे, त्या चैतन्य तत्वाची आपल्याला प्राप्ती व्हायला पाहिजे. त्याच्याशी एकरूप होता यायला पाहिजे. ऐशी आत्मयाची संगती, नाना दुःखे प्राप्त होती. त्या आत्म्याला ह्या देहाचा संग आल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागतात. दैन्यवाणी होऊन जाती प्राणीमात्राने. दैन्यवाणी अवस्था आहे. मग आता ही अवस्था दैन्यवाणी कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सद्गुरू मिळत नाही तोपर्यंत. एकदा का श्रीगुरू मिळाले आणि तुम्ही तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाले, जीवशिवाचा ऐक्य झाला, अनुग्रह झाला, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला.
बंधन काय आत्म्याला बोलूच नाही सांगितलं, बंधन नाही आत्म्याला. काही आनंद काही खेद, जन्मवरी पडला संबंध, नाना प्रकारे विरुद्ध तडातोडी. मग ह्या आत्म्याशी या देहाचा संबंध आल्यामुळे काही आनंद काही खेद, काही आपल्याला आनंद मिळतो तर काही आपल्याला दुःख भोगावे लागते. जन्मवरी पडला संबंध, जोपर्यंत या देहाचा, या पंचमहाभूताच्या मायेचा जोपर्यंत संबंध आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्याला असंच दुःख भोगावं लागेल. नाना प्रकारे विरुद्ध तडातोडी, काही आनंद काही खेद, जन्मवरी पडला संबंध, नाना प्रकारे विरुद्ध तडातोडी. आणि आपल्याला ह्या तडातोडी होतात. म्हणजे तडातोडी म्हणजे या देहाला येऊन आपण त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होऊन आपल्याला भजनानंदमध्ये जाऊन आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. पण आपल्याला ती प्रक्रिया मिळत नसल्यामुळे, दुधामध्ये तूप आहे की नाही मला सांगा, आहे की नाही दुधामध्ये तूप? मग आपल्याला असं त्या दुधाकडे आपण बघत राहिलो, तूप निघेल का? नाही निघणार तूप. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला जी काही प्रक्रिया आहे दुधाची, दूध गरम करून मग त्याला थंड करून मग त्याच्यामध्ये विरजण घालून दही होईल, दह्याची घुसळण केली, मग त्यातला ताक बाजूला लोणी मिळेल आपल्याला. आणि लोणी कडवल्यावर तूप, म्हणजे प्रक्रिया आहेत की नाही. तसं परमात्मा आपल्या आतमध्ये आहे. पण जोपर्यंत आपल्याला प्रक्रिया नाही, ध्यानाला बसत नाही आपण, देह आपल्या आतमध्येच आहे, देव या देहामध्येच देव आहे. पण त्याला प्राप्त करण्याची जी स्थिती आहे, प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे, जी पद्धत आहे, ती पद्धत देणारे जोपर्यंत संत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतील. मग आपला जन्ममरणाचा फेरा कधी चुकणार आहे? तर गुरुने आपल्याला, गुरु दाविल्या वाटा, आतल्या वाटा आहेत सगळ्या, त्या परब्रह्म तत्वाचं भजन कसं करायचं, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं आणि देहाचा निराश करून देह ठेवायचं कसं, ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला संत शिकवत असतात. म्हणून संताया भजावे सर्वस्वेशी, संतांना भजा, तनुमनु जीवे चरणाशी लागावे, तनाने मनाने जीवाने त्या संतांच्या चरणाला लागा आणि अगरगत्य करावे दास्य सखल. म्हणजे कुठल्याही प्रकारचा गर्व न करताना नम्रतेने सद्गुरूंकडे जाऊन या प्रक्रिया शिकून घेऊन ध्यान करून आपल्याला हा देह ठेवता यायला पाहिजे. आता आपल्या देहाची अवस्था कशी आहे?